हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपना संस्कार यूट्यूब चॅनल. आणि आज आपण बी द बेस्ट या पोएमचा इंग्लिश वर्कशॉप इथे सोडणार आहोत. सो इफ यू आर न्यू टू दिस चॅनल, प्लीज सबस्क्राईब दिस चॅनल. तुम्ही नवीन असा चॅनलला तर पटापट हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला तुमच्या येतेचे सर्व व्हिडिओ पटापट तुमच्या मोबाईलवर मिळतील. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, रीड द वर्ड्स नेम्स गिवन बिलो. Put the big size bigger ones in the big circle and the smaller ones in a small circle. तर इथे मस्की, ट्री, पाईन, लेक, बास, बुश. तर मस्की म्हणजे काय, माशाचं नाव आहे. ट्री म्हणजे झाड आहे. पाईन हे पण झाडाचं नाव आहे. लेक तळ, बास हा मासा आहे, आणि बुश झुडूप आहे. हायवे म्हणजे मोठी सडक, रस्ता. स्क्रब छोटस झुडूप, आणि रील म्हणजे प्रवाह. सन म्हणजे सूर्य, स्टार म्हणजे तारा, आणि ट्रेल म्हणजे पायवाट. सो अशा प्रकारे आपल्याला इथे वेगवेगळे शब्द दिलेत आणि आपण त्याच्या शब्दांच्या आकाराप्रमाणे आपण यांची विभागणी करणार आहोत. त्याचं उत्तर आपण इथे लिहूयात. सो फर्स्ट येणार आहे, छोट्या सर्कलमध्ये मस्की येणार, पाईन, बास, बुश, स्क्रब, ट्रिल आणि ट्रेल. ओके, आता आपण मोठ्या याच्यामध्ये सर काय येणार आहे, ट्री, लेक, हायवे, सन, स्टार. ही सगळे काय मोठे आकारानं. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो बघतोय. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन 2 आहे, फॉर्म ग्रुप्स ऑफ 4, म्हणजे 4 गट करायचे. तुम्ही 4 जणांचा गट तयार करायचे. रीड ईच स्टांजा इन द पोएम टर्न बाय टर्न. आता ही जी कविता, बी द बेस्ट, बी द बेस्ट. इफ यू कांट बी अ पाइन ऑन द टॉप ऑफ द हिल, बी अ स्क्रब इन द वॅली, बट बी the best little scrub by the side of the rill. Be a bush if you can't be a tree. If you can't be a bush, be a bit of the grass and some highway happier make. If you can't be a muskie, then just be a bass, but the liveliest bass in the lake. We can't all be captains, we have got to be crew. There's something for all of us here. There's big work to do and there's lesser to do, and the task you must do is the near. If you can't be a highway, then just be a trail. If you can't be the sun, be a star. It isn't by size that you win or you fail. Be the best whatever you are. Be the best of whatever you are. डगलस मुलाक यांची एक सुंदर कविता आहे. त्याचा अर्थ आपण समजून घेऊया. थर्ड क्वेश्चन आहे, फाइंड अँड राईट पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. तुम्हाला माहितीच आहे की प्रत्येक कवितेचे शेवटचे हिल, रील, ग्रास, बास, क्रू, डू हे जे शब्द असतात ना, हे काय रायमिंग वर्ड्स असतात. आणि हे आपण आता इथे लिहूया बरं का. हिल, रेल, बी, ट्री, बास, ग्रास, मेक, लेक. गरज नाही प्रत्येक वेळेस स्पेलिंग सारखंच असलं पाहिजे. उच्चार सारखे असले तरीही रायमिंग पेअर्स असतात. क्वेश्चन 4 आहे, कम्प्लीट द फॉलोइंग विथ अप्रोप्रिएट वर्ड्स फ्रेजेस फ्रॉम द पोएम. ठीक आहे, आपण आता इथे फर्स्ट टर्न फॉर यू. इफ यू कांट बी अ पाईन, बी अ स्क्रब. तसं आपण वाक्य पूर्ण करायचे. If you can't be a pine, be a scrub. If you can't be a tree, be a bush. If you are musky, be a bass. If you can't be a captain, you can be a crew. If you can't be a highway, be a trail. If you can't be the sun, be a star. Question 5 आहे, write whether the following are true or false. All must be the captains of the team. त्याचा आन्सर येणार आहे, all must be captains of the team. False आहे, a bit of grass can make the highway happier. True. We win or fail depending upon size or position. False. A scrub is found at the top of the hill. False. If your work is not important, don't do it. False. Whatever job you have to do your best. True. Now the question 6, write an appreciation of the poem with the help of given points. महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेला येतो, लक्ष देऊन बघा. तर इथे टायटल काय पोएमचं, बी द बेस्ट. द पोएम इज रिटन बाय डगलस मुलाक. The poem has stanzas. Each stanza has 4 lines and each stanza has 4 lines. Sir, come. The lines that rhyme each stanzas are first and second, third and fourth. The poet compares big things with the small things. If you can't be a it's a repeated expression in the poem. The line I always remember. तुम्हाला कोणती लाईन लक्षात राहते? Be the best whatever you are. तुम्ही कोणी असा पण तुम्ही सर्वोत्तम बना. आता इथे क्वेश्चन 7 आहे, रीड द गिवन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द पोएम लिटिल ड्रॉप्स ऑफ वॉटर बाय द जुलिया फ्लेचर कॅरनी. लर्न इट अप, सेट इट अ ट्यून, एन्जॉय सिंगिंग इट. You may ask your teacher for help. Encourage a student to discuss freely all points in detail. Teacher may explain more about appreciation. त्या कवितेचं आपण appreciation करायचंय.
Little drops of water, little grains of sand make the mighty ocean and the pleasant land. Little deeds of kindness, little words of love help to make each earth happy like the heaven above. The retail title Little Drops of Water, poet is Julia Fletcher Granary. Theme आहे the poem beautifully conveys how small things in life like drops of water, grains of sand, kind of deeds and loving words collectively create big impact. These little things shape the world into something beautiful and peaceful. सो इथे आपली ही कविता संपलेली आहे. आणि जर तुम्हाला काही मला पर्सनल मेसेज करायचा असेल किंवा काही विचारायचं असेल तुम्ही व्हॉट्सअप नंबर कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला व्हॉट्सअप करू शकता या नंबरवर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.